नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपण हस्ताक्षर उपक्रम याच्या दुसऱ्या भागात मी नंदकुमार खोडके तुमचं सर्वांचं स्वागत करतो। आज आपण प्रत्यक्ष अक्षर लिहिण्याला सुरुवात करणार आहोत। पहिल्या भागामध्ये आपण काय केलेलं आहे तर हस्ताक्षराचे अवयव बघितलेले आहेत, पण आज मात्र आपण हस्ताक्षर प्रत्यक्ष लिहिणार आहोत प्रत्येक अक्षर। तर पुन्हा एकदा उजळणी करतो, अक्षराचे वळण शिकूया, अक्षर वळणदार काढूया, प्रमाणबद्ध लिहूया, अक्षर सुंदर बनवूया। याच्यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, एक आहे अक्षराचं वळण आणि दुसरी गोष्ट अक्षर प्रमाणबद्ध। ह्या दोन गोष्टी याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत। आपण अगोदर बघितलं की सुंदर हस्ताक्षर हा सुंदर व्यक्तिमत्वाचा पाया आहे आणि पाया घडवण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत। काय? पहिली गोष्ट आहे अक्षराचे अवयव शिकणे आणि दुसरी गोष्ट आहे की प्रत्यक्ष अक्षर आता वळणदार काढण्याचा प्रयत्न करणे। तर मी काय केले, याच्यामध्ये अक्षराचे गट केलेले आहेत। अक्षराचे गट केले, त्याच्यामध्ये एक केलाय अ गट, हा आहे तो अ गट आहे, दुसरा ब गट केलाय, तिसरा क गट केला आणि चौथा ड गट केलेला आहे। तर पहिल्या गटामध्ये काय आहे तर पहिल्या गटामध्ये गोल हे डावीकडून उजवीकडे असे हे दोन गोल आहेत। तर मित्र हो, एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण हे जे शिकतोय हे देवनागरी लिपी आहे आणि देवनागरी लिपी एक अशी लिपी आहे की या लिपीमध्ये जे काय तुम्ही आता अक्षर शिकणार आहात ते कितीतरी भाषेमध्ये तुम्हाला याचा उपयोग होणार आहे। मग तुम्ही इंग्रजीत लिहा, हिंदी लिहा, संस्कृत लिहा, आणखी कोणतीही मोडी लिपी लिहा, कोणत्याही भाषेत तुम्ही जरी लिहायला लागलात तर तुम्हाला वेगळी भाषा आणखी हस्ताक्षर दुरुस्त करण्याची गरज नाही। तर काय, हे तुम्ही शिकलात म्हणजे तुम्हाला जवळपास सगळ्या भाषा पद्धतशीर पद्धतीने चांगल्या पद्धतीने लिहिता येऊ शकतात। त्या अगोदर मी तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर देतो की त्या नंबरवर तुम्ही मला सांगत चला, प्रतिक्रिया देत चला, म्हणजे काही याच्यामध्ये जर सुधारणा असतील तर मी सुधारणा करण्यासाठी तयार आहे। मी इथे माझा नंबर लिहितो, 80 87 50 65 76 हा माझा नंबर आहे। या नंबरवर तुम्ही मला बोलू शकता किंवा यामध्ये प्रतिक्रिया नोंदवू शकता, म्हणजे मला आणखी सुधारणा करता येईल मित्र हो, ही सर्वांसाठी माझी विनंती आहे। चला तर मग आता आपण प्रत्यक्ष अक्षरांच्या ह्या लिहिण्याला सुरुवात करूयात। आता हे समजून घ्या, गोल, डावे आणि उजवे, हे बघा या सगळ्या अक्षरांचा जन्म हा गोलातूनच होतो। मग आता त्या गोलाचे चार भाग केलेत, कोणते कोणते? एक आहे पाव गोल, दुसरा आहे अर्धा गोल, तिसरा आहे पाऊण गोल आणि चौथा आहे पूर्ण गोल। मग हे गोल कसे काढायचे तर गोल हा डावीकडून, आता माझा हा उजवा हात आहे, हा उजवा आणि माझा हा डावा, या उजव्याकडून डावीकडे असा एक गोल तयार होईल आणि एक उजवीकडून डावीकडे म्हणजे रेषा ही अशी जाईल। तर मी इथं दोन बाण दाखवलेले आहेत, म्हणजे आता हे काय आहे, गोल डावीकडून उजवीकडे, म्हणजे माझा हात हा डावीकडून उजवीकडे जाईल, इथे बाण दाखवलेला आहे। मी प्रत्यक्ष करून दाखवतो, पहा आता तुम्हाला याचा सराव करायचा आहे। सगळ्यात अगोदर कोणत्या गटाचा सराव करायचा आहे? अ गटाचा सराव करायचा आहे। अ गटामध्ये फक्त गोल आहे, तर ते गोल काढताना कसा काढायचा म्हणायचा, पाव गोल, अर्धा गोल, पाऊण गोल, पूर्ण गोल, पण कोणता? डावीकडून उजवीकडे। पहा मग मी आता करतो डावीकडून, आता मी हात ठेवला इथे, आता माझा हात असा हा डावीकडे जाईल, डावीकडून उजवीकडे, डावीकडून उजवीकडे हा मी गोल काढतोय, डावीकडून उजवीकडे। पण आता काढताना काय म्हणायचं, या गोलाला काय म्हणायचं? पाव, अर्धा, पाऊण, पूर्ण, डावीकडून उजवीकडे, पाव, अर्धा, पाऊण, पूर्ण, डावीकडून उजवीकडे, पाव, अर्धा, पाऊण, पूर्ण, डावीकडून उजवीकडे, असं प्रत्येक वेळी म्हणायचं हे। पुन्हा पाव, अर्धा, पाऊण, पूर्ण, डावीकडून उजवीकडे। लक्षात आला असेल तुमच्या? असा सराव करायचा 10 ओळी। आता हे विरुद्ध बाजूला कसं, गोल उजवीकडून डावीकडे करायचे, म्हणजे आता हा गोल कसा होईल, इकडच्या बाजूकडून इकडे जाईल। बघा हा उजवीकडून डावीकडे जातोय, बाणाची दिशा सुद्धा इथं मी तुम्हाला दाखवलेली आहे। मग आता हा सुद्धा गोल काढताना काय म्हणायचं, पाव, अर्धा, पाऊण, गोल। हा कसा आहे,
उजवीकडून डावीकडे, उजवीकडून माझा उजवा हात आणि माझा असा डावीकडे चाललाय, उजवीकडून डावीकडे, पाव, अर्धा, पाऊण, पूर्ण, उजवीकडून डावीकडे असं म्हणायचं प्रत्येक वेळी. पाव, अर्धा, पाऊण, पूर्ण. आता हे पाव, अर्धा, पाऊण, पूर्ण कशासाठी? कारण की प्रत्येक अक्षर तसं आहे म्हणून सांगतोय, म्हणून म्हणूनच सराव करायचा आहे प्रत्येक वेळी. पाव, अर्धा, पाऊण, पूर्ण, उजवीकडून डावीकडे असा हा सराव 10 ओळी, डावीकडून उजवीकडेच्या 10 ओळी आणि उजवीकडून डावीच्या 10 ओळी. इथे मी बाण सुद्धा दाखवलेला आहे. हा सराव झाल्याच्या नंतर आता बघा, आता आपल्याला इथे अक्षराचा आपला आता ब गट पूर्ण केलाय. आता आपण क गटाकडे वळणार आहोत. क गटामध्ये मी कोणते कोणते अक्षर घेतलेत हे बघा. इथे क गटामध्ये मी 9 प्रकारचे अक्षर घेतलेत. त्याच्यामध्ये एक गट केलाय अ, आ, उ, आ, ओ, आ, औ, अम, आहा. हा गट केलेला आहे. हे अक्षर जवळपास सारखेच आहेत. एक अक्षर जर तुम्हाला अ बरोबर आलं मित्रांनो तर आहा पर्यंत तुमचे सगळे अक्षर बरोबर येतात. अ जर तुम्ही नीट समजून घेतलं तर तुमचे आहा पर्यंतचे सगळे अक्षर अगदी बरोबर येतात. तर ते अ समजून घ्या काय आहे. तर अ कसा काढायचा हे बघा. अर्धा गोल, अर्धा गोल, काना, शिरोरेषा, अ. पा पुन्हा अर्धा गोल, अर्धा गोल, काना, शिरोरेषा. लक्षात आलं? तुम्ही अ शिकलात म्हणजे तुम्ही आहा पर्यंत लिहित गेलात. आता याच्यामध्ये उ एक शब्द आलेला आहे, सॉरी अक्षर, उ एक अक्षर आलेलं आहे. ते कसं आहे हे बघा. हे रस्व उ म्हणजे पहिला उकार, अर्धा गोल, अर्धा गोल सोडून दिलं, वर शिरोरेषा. आता दुसरा दीर्घ किंवा दुसरा उकार, अर्धा गोल, अर्धा गोल, इथे अर्धा गोल, उ. झालं. म्हणजे तुम्ही एक अक्षर शिकला तर आहा पर्यंत गेलात. लक्षात आला असेल तुमच्या. तर या प्रत्येकचा सराव करा. अ कसा करायचा, अर्धा गोल. जसं आता आपण काय शिकलो इथं, अर्धा गोल, पाऊण गोल, पूर्ण गोल. आता इथे काय आलेलं आहे, या याला जर असं जर जोडलं आपण तर लगेच तो गोल होतो. म्हणजे इथे आपण करेक्ट अर्धा गोलच घेतलेला आहे. या उ मध्ये सुद्धा अर्धा अर्धा गोल घेतला. तुम्ही याला जर जुळवण्याचा प्रयत्न केला तर इथं पूर्ण गोल होतो. मी तुम्हाला काय सांगितलं की या देवनागरीतल्या लिपीतील अक्षराचा जन्म हा गोलातूनच होतो. म्हणून हे गोल अत्यंत महत्वाचे आहेत. हे गोल समान अंतरावर करायचेत आणि समान आकारात काढायचेत. म्हणजे तुमच्या ज्या वहीवरच्या ज्या 2 रेषा असतात या रेषेच्या मध्ये गोल करायचा. हा डावीकडून उजवीकडे, डावीकडून उजवीकडे, समान अंतर आणि समान स्पर्श. इथे ह्या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. लहान मोठा गोलाचा सराव करायचा नाही. त्या 2 रेषेवर काय करायचं तुम्ही, बरोबर वर स्पर्श करेल रेषेला आणि खाली स्पर्श करेल आणि अगदी करेक्ट गोल काढायचा. सुरुवातीला हे गोल लहान मोठे होतात, वर्तुळ करेक्ट येत नाही, ते अंडाकृती होतील किंवा आणखी पसरतील. म्हणजे जोपर्यंत आपल्याला पूर्ण गोल येत नाही तोपर्यंत याचा सराव करा. मी तुम्हाला 10 ओळी याच्या दिल्यात. कशाच्या, डावीकडून उजवीकडच्या आणि उजवीकडून डावीकडच्या, अशा 10 ओळी करा. ह्या गोल तुम्हाला व्यवस्थित आले की मग मात्र तुम्हाला हे अक्षर अगदी व्यवस्थित यायला लागतात. चला पुढचं आपण आता याच्यामध्ये व, ब, क, ए आणि ए हे अक्षर सारखेच आहेत. आता आपण व शिकलो म्हणजे ब शिकतो. पहा आता सुरुवातीला आपण व चा सराव करूयात. इथे हे व, पाऊण गोल, शिरोरेषा, हे व. आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा वच घेतलं होतं कारण की ते फार सोपं आहे. पुन्हा पाऊण गोल, शिरोरेषा, हे झालं व. आता याच्यामध्ये ब. आता ब मध्ये जी त्याच्या पोटामध्ये जी रेषा असते तर ती रेषा इथे स्पर्श नाही करणार तर अलीकडे स्पर्श करते. मात्र ज्यावेळेस आपण श शिकणार आहोत, षटकोनाचा श, तो मात्र अगदी स्पर्श करणार आहे त्याच्या या जोडामध्ये. पण ब मात्र थोडंसं अलीकडे आहे. चला पुढे क. आता क तर अगदी सोपंच आहे. हे पाऊण गोल, ही रेषा याला जोडून हा पाऊण गोल, शिरोरेषा क. मात्र आपण काय करायला लागलो, वर्तुळावरच लक्ष ठेवायला लागलो. किती वर्तुळ आपण काढतोय.
पाऊण काढतोय का, पाव काढतोय का, अर्ध काढतोय का, पूर्ण काढतोय का, हे याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आता ए सोपं आहे. याचं वळण कसं आहे, थोडंसं असं तिरपं करून याला असं केलं की बस ए होते. पुन्हा एकदा ए काढतो. हे बघा याचं वळण बघा कसं आहे. याचा सराव झाला की तुम्हाला येते. आणि याला एक मात्रा द्यायचा. आता मित्र हो, मात्रा कुठं द्यायचं हे लक्षात घ्या. आपण अक्षराचे अवयव शिकलो, पण तो अवयव कुठे जोडायचा हे महत्त्वाचं आहे. तर मात्रा ही अक्षर ते जिथे संपेल तिथे ते जोडायचं. म्हणजे क इथे सुरू झालेला आहे, तर कला एक मात्रा जर के म्हटलं तर इथे द्यावं लागणार आहे. कुठेही मात्रा द्यायची नाही. असं क काढलं इथं आपण आणि मात्रा दिली इथे, असं चालणार नाही. किंवा पुढे मात्रा दिली असं चालणार नाही. तर ते मात्रा कुठे द्यायची लक्षात घ्या. प्रत्येक अक्षराची क पासून अगदी ज्ञ पर्यंत शेवटच्या, हे घेतलं जर मी क घेतला असेल असे, तर याची मात्रा तिरपी इथे येणार आहे, इथे स्पर्श करणार आहे. ही जागा ही अत्यंत महत्त्वाची जागा आहे. इथेच ती मात्रा येऊन थांबली पाहिजे तिरपी होऊन. चला हे लक्षात आलं असेल तुमच्या. आता पुढचे अक्षर पहा. र, स, य, ख आणि श हे सगळे अक्षर एक शिकलात तुम्ही की सगळे अक्षर येतात. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला र शिकायचं. र कसं काढायचं हे बघा. हे पाऊण गोल आणि ही अशी एक रेषा ओढली की झालं र. पुन्हा एकदा काढतो आणि शिरोरेषा. हे बघा पाऊण गोल, ही अशी तिरपी रेषा की बस र. आपण उकाराला सुद्धा ही अशी खाली रेषा नेतो. हीच रेषा आपण एका मात्रेला सुद्धा घेतलेली आहे. मग या मात्रेचा सुद्धा आपण सराव केलेला आहे. तो कुठं कुठं उपयोगाला येणार आहे बघा. आता हे र काढताना, स काढताना आता हे आपल्याला अक्षर उपयोगाला येणारच आहेत. पहा र दोन झालेत. त्यानंतर आता स, हे पाऊण गोल, काना आणि शिरोरेषा. आलं लक्षात. त्याच्यानंतर आता ख कसं, आता य रच आहे ते. हे बघा पाऊण गोल, ही रेषा थोडीशी पुढे नेली, इथे झालं य, ही शिरोरेषा. हे य झाल्याच्या नंतर इथे श किंवा ख तसंच आहे. इथे असं तुम्ही गोल केलं, इथे गोल की झालं तुमचं श. आणि ख कसं काढायचं तुम्ही, आपण व तर शिकलोच. इथे याच्यामध्ये बघा या र ला थोडंसं पुढे न्यायचं. हे असं नेलं, इथे व आणि ही शिरोरेषा. आता लक्षात ठेवा, हा खचा जो स्पर्श आहे हा कुठे आहे, या वच्या अगदी वर नाही, तर तो थोडासा खाली आहे. हे एवढं लक्षात राहू द्यायचं. चला हे अक्षर झालेत. आता पुढे ग, म, भ, न. एक अक्षर शिकलात की तुम्हाला पुढचे सगळे अक्षर येतात. सगळ्या अक्षराची सराव करायची सुद्धा गरज नाही, पण एक अक्षर नीट आलं पाहिजेत. पहा आता याच्यामध्ये ग कसं काढायचं. थोडीशी तिरपी होऊन इथे मात्र अगदी गोल होते. हे झालं ग आणि ही शिरोरेषा. आता हे ग आलं की लगेच त्याच्यामध्ये म त्याच्यातच लपून बसलेले. एका अक्षरात अनेक अक्षर लपून बसलेले आहेत. तर पहा आता म कसं आहे. हे बघा, हे आपण काढले, इथे आपण जोडले, पुढे नेलं की लगेच म, ही शिरोरेषा. आता या म मध्येच भ आहे, या म मध्येच न आहे. म्हणजे एक जर आपण ग नीट शिकलो तर आपल्याला म येते, भ येते आणि न हे अक्षर पुढचे यायला लागतात. म. आता भ वर मराठीत एक करायचा, खाली घ्यायचं आणि म काढायचं. आता एक लक्षात ठेवा, म ची जी शिरोरेषा आहे ती मात्र या भच्या जो वरचा जो भाग आहे एक आपण काढलेला आहे तिथे स्पर्श होणार नाही. ती जागा मोकळी असते. असे काही अक्षर येतं की छ आहे, ध आहे, हे भ आहे, त्यानंतर क्षत्रियाचं क्ष आहे. हे जे काही अक्षर आहेत याला मात्र वरची जी शिरोरेषा आहे ती स्पर्श करत नाही, ती त्याच्यापासून थोडीशी बाजूला राहते. आता शिरोरेषा देताना कशी द्यायची, त्या अक्षरावर किंवा त्या शब्दावर, अक्षराच्या पुढे शब्द तयार होतात. तर तो जे अक्षर आहे त्या अक्षराच्या थोडीशी अलीकडे आणि त्या अक्षराच्या थोडीशी पलीकडे, म्हणजे असे खूप दूर नाही किंवा खूप आखुडे नाही. मी पहा प्रत्येक अक्षरावरती शिरोरेषा देत चाललेलो आहे. म्हणजे खूप जास्त नाही, म्हणजे अक्षर सुरू होते तिथं आणि अक्षर संपते तिथं, त्याच्यामध्येच ती शिरोरेषेची वरची रेष आली पाहिजेत. चला भच्या नंतर आपण न शिकणार आहोत.
ग शिकलो, म शिकलो, भ शिकलो, न तसंच आहे. आता वरचा जो भाग आहे तो काढून टाकला, मच्या वरचा भाग काढून टाकला की न तयार होते. हे बघा, हे न, हे त्याचा काना आणि ही त्याची शिरोरेषा. आलं लक्षात? याचा सराव करा. कसं वळण आहे? इथे पूर्ण गोल, इथे पूर्ण गोल, इथेही पूर्ण गोल, इथेही पूर्ण गोल झालेला आहे आणि वर इथे भच्या तिथे सुद्धा पूर्ण गोल झालेला आहे. आता पुढचं अक्षर आहे घ, छ आणि ध. हे तिन्ही अक्षर सारखेच आहेत. ह्या मात्र अर्ध्या अर्ध्या गोलामध्ये घेऊन फक्त क्षत्रियाच्या छ ला खाली पूर्ण गोल होणार आहे आणि धनुष्याच्या ध ला वर पूर्ण गोल होणार आहे. बाकी अर्धे अर्धे गोल आहेत. हे बघा, आता हे घ अर्धगोल, अर्धगोल, हे काना एक जोडलाय आणि शिरोरेषा, दोन अर्धे अर्धे गोल घेतलेले आहेत. म्हणायचं प्रत्येक वेळी हे अर्धे गोल, पूर्ण गोल, पाऊण गोल हेच तर त्या अक्षराचा मूळ पाया आहे. ते काढताना तुम्ही याचा सराव करताना एका एका अक्षराचा 10-10 ओळी जरी तुम्ही सराव केला तरी भरपूर सराव होतो त्याचा आणि पुन्हा चुकणार नाहीत. तुमच्या हाताला एकदा ते वळण पडलं की मग मात्र तुम्ही चांगल्या पद्धतीने लिहू शकता. हे बघा, आता हे अर्धा अर्ध दोन घेतले, त्याचा घ झाला. आता आपल्याला छ. हे बघा, अर्धगोल, अर्धगोल, इथे छोटा पूर्ण गोल, हे काना आणि ही शिरोरेषा झालं. हे अक्षर शिकलं की हे आपोआप आलं. आता धनुष्याचं ध तसंच आहे. वर आपण गोल करणार आहोत, एक असा असा पूर्ण गोल करणार, अर्धगोल, अर्धगोल, हे काना, हे शिरोरेषा. मात्र ही शिरोरेषा इथे स्पर्श करायची नाही. तुम्हाला मी सांगितलं भच्या ह्या वरच्या टोकाला स्पर्श करू द्यायची नाही शिरोरेषेची, धच्या या टोकाला स्पर्श करू द्यायची नाही आणि क्षत्रियाचा क्ष ज्यावेळेस काढू त्यावेळेस सुद्धा इथे या 3 अक्षरासाठी स्पर्श होऊ द्यायचा नाही. पुढे श्री एक अक्षर येणार आहे की ज्याचा वापर आपल्याला फार कमी होतो, त्याला सुद्धा आपण स्पर्श करणार नाहीत. म्हणजे असे एकूण हे 4 अक्षर आहेत. चला, हे तुम्हाला 4 गोष्टी समजल्या असतील या अक्षरातल्या महत्वाच्या गोष्टी. आता पुढे जाऊयात आपण. च आणि ज हे उलट आहेत पण सारखेच आहेत. पा कसा आहे च. आता हे च आणि ज, ही आडवी रेघ घ्यायची आणि खालून पाऊण गोल घेऊन ही रेषा ओढून त्याला शिरोरेषा द्यायची. च याच्या अगदी उलटच आहे जच. ही रेषा आधी घ्यायची, नंतर त्याला पाऊण गोल करायचा आणि काना ही शिरोरेषा. च आणि ज लक्षात आलं तुमच्या? अगोदर आपण ही आडवी रेघ घेतली, नंतर पाऊण गोल घेतला, काना जोडला आणि शिरोरेषा. चला, त्यापुढे आता हे एक अक्षर शिकलं की बघा किती अक्षर येतात. एका अक्षरात किती अक्षर लपून बसलेले आहेत. हे बघा, ट आलं तुम्हाला की पुढचे जवळपास सगळे अक्षर येतात. ट, ठ, ढ, द, क्ष, ड, ई, झ आणि ह एवढे अक्षर एकच्या ट मध्ये आहेत. ट चं तुम्हाला वळण समजलं की पुढचे अक्षर कळायला लागतात. पहा, आता मी तुम्हाला काढतो. हे बघा, हे ट, हे कंप्लीट अर्धगोल आहे. हे ट. आता याला वर जोडलं, पूर्ण गोल केलं की ठ होते. हे बघा, हे अर्धा गोल, पाऊण गोल, पूर्ण गोल, ठ आणि शिरोरेषा. आता ढ तसंच आहे. ढ आणि द सारखेच आहेत, काहीच फरक नाही. हे बघा ढ, हे बघा ट, ढ, इथे गोल झाला, इथे अर्धा गोल झाला, शिरोरेषा. आता ही रेषा थोडीशी खाली आली की द झालं. मग ट, ढ, द, शिरोरेषा. एका अक्षरात किती अक्षर लपलेले आहेत. एक अक्षर जर नीट समजलं तर पुढचे सगळेच अक्षर यायला लागतात. आता पहा, आता हे द झालं की आता क्ष कसं आहे. क्षत्रियाचं आपण मराठीमध्ये एक काढतो. एक, ट, ढ, द, क्ष, शिरोरेषा. सुरुवात कुठून झाली? ट पासूनच आहे. इथे एक फक्त मराठीतला एक जोडला, ट, ढ, द, क्ष झालं. आता पुढे ड. पहा आता ड कसं काढायचं. हे आधी ट इकडून खालच्या दिशेनं वर न्यायचं, पाऊण गोल ड. इथे अर्धा पण इथे पाऊण होतो. हे ड. हे बघा पुन्हा एकदा, ट म्हणजे अर्धा गोल, पाऊण गोल, ड झालं. आता याला इथे असं गोल केलं आणि ही रेषा खाली ओढली की ई होते.
म्हणजे आपण ट आणि ड दोन अक्षरं शिकलो की लगेच आपल्याला काय व्हायला लागते, हे पुढचे अक्षर आपोआप यायला लागतात. याला शिरोरेषा, याला शिरोरेषा. आता यालाच ईला हे बघा ट ड ई झ शिरोरेषा. तसंच पुढे ह ह थोडंसं काळजीपूर्वक समजून घ्या कारण की ते काढायला अवघड जाते. पहा ट अर्ध ड सोडून द्यायचं, म्हणजे ड आपण केलंच नाही पूर्ण, अर्ध ड घेतलं सोडून दिलं आणि मात्र याच्या या मुळापासून अशी खाली रेषा ओढायची, त्यावेळेस ते ह होते. एकदा पुन्हा काढून दाखवतो. हे बघा ट अर्ध ड सोडून द्यायचं, इथं सोडूनच द्यायचं, पेन उचलायचाच आणि मग इथून अशा खालच्या दिशेनं अशी रेषा ओढली की ह होते. आलं लक्षात? हेही अक्षर तुम्हाला कळालेत. आता न प षटकोनाचं श आणि फणसाचं फ हे सारखेच अक्षर आहेत. तर न कसं काढायचं, हे बघा इथे थोडासा आकार कसा होतो, आपल्या इंग्रजीमध्ये आपण जसं यू काढतो तेच इथं न आहे. हे न. आता या न मध्येच प आहे, फ आहे, षटकोनाचं श आहे. आता पा हा यूचा आकार, याला सरळ अशी खाली रेषा ओढली की हे झालं प. आता फ तसंच आहे, आधी प पूर्ण करून घ्यायचं, वर्तुळा म्हणजे इंग्रजीतलं यू, त्याला हा काना आणि इथून पाऊन गोल केलं की फ. आता याच्यामध्ये षटकोनाचं श, प आलं म्हणजे षटकोनाचं श आलं, पण आता शेची जी रेषा आहे ती कुठं द्यायची बघा. हे बघा इंग्रजीतलं हे यू, याला अशी खाली रेषा जोडायची, प पूर्ण करायचं. आता हा इथला जो भाग आहे आणि इथला भाग आहे, इथे असा स्पर्श झाला पाहिजे, ते महत्वाचं. आलं लक्षात हे? आता पुढे ल त्र हे अक्षर कसे आहेत पहा. आता ल हे दोन पद्धतीने काढल्या जाते. कोणी नुसतं असं वरून करते, तर कोणी एक भाग लांब करतो. पण पुस्तकामध्ये किंवा करेक्ट ल कोणता आहे तर पहा, हे पाऊण गोलापर्यंत येते. इथे मात्र थोडंसं अशी तिरपी रेषा होते आणि ही सरळ रेषा की झालं ल. पुस्तकामध्ये हे असं ल असते. पण दुसऱ्या पद्धतीने आपल्याला काढता येईल, हा अर्धा गोल, हा पाऊण गोल, हा पाऊण गोल, हा अर्धा गोल, हे ल. अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला ल काढता येते. त्याप्रमाणे आता हे त्र वरून किती गोल झाला, हा पाव गोलापेक्षा थोडासा मोठा झाला, पण अर्धा सुद्धा झाला नाही, पाव गोल आहे. आणि ही अशी तिरपी रेषा केली की हे त्र तयार होते. म्हणजे पाव गोल खालून एक रेषा ओढायची, हे अशी असं. आलं लक्षात हे? त्याच्यानंतर ळ हे दोन गोल आहेत, पण पहिल्या गोलापेक्षा दुसरा गोल जो आहे तो मोठा आहे. हे बघा हा लहान गोल आहे, वरच्या दिशेने न्यायचा, जोडताना मात्र त्याच्या खाली जोडायचं, इथे सरळ जोडायचं नाही, याच्या खाली जोडलेलं आहे. आणि पहिल्या वर्तुळापेक्षा पुढचं वर्तुळ मोठं आहे. इथे गोल झाला पूर्ण, इथे गोल झाला, फक्त एक लहान गोल आहे, पुढचा गोल मोठा आहे. त्याच्यानंतर हे ऋषीचं रू, आपण इथे त्र काढलेलं आहे, सेम आहे त्र पहिलं. हे बघा हे पावगोल, ही रेषा, हा त्याला काना जोडलेला आहे आणि धनुष्याचं ध तुम्ही जोडलं की बस झालं हे ऋषीचं रू. आपण धनुष्याच्या धचा सराव केलेला आहे, हे धनुष्याचं ध, ही शिरोरेषा. त्यानंतर आता हे स्त्र, म्हणजे आपण स्त्री जसं लिहितो तसं. हे बघा हे थोडंसं उलट आहे, उलटे चार आहेत मराठीतले, अशा पद्धतीने हे करायचं. आता इथे जोडताना इथे स्पर्श होऊ द्यायचा नाही, असं हे थोडंसं अंतर ठेवायचं. लक्षात आलं? त्यानंतर आता हे तुम्ही सगळे अक्षर शिकलेत. आता याच्यामध्ये काही जोड अक्षर असतात मित्रांनो. जोड अक्षराला जोडताना यन जास्तीत जास्त आपण अक्षर जोडायला लागतो, तर त्याचा स्पर्श झाला पाहिजे. जे जोड अक्षर आहे म्हणजे अर्धा अक्षर आणि पूर्ण अक्षर याचा स्पर्श झाला पाहिजे. आता त्यातलं एक उदाहरण घेऊ, कला य क्य. हे बघा अर्ध क, हे अर्ध क झालंय. आता याला य जोडायचंय, पण याचं जे समोरचं टोक आहे ते मात्र त्याला स्पर्श करणार आहे, त्याच्यामध्ये अंतर ठेवू नका. हे बघा हे य म्हणजे आपण र शिकलो. हे बघा इथं स्पर्श झाला, इथे स्पर्श होणं महत्वाचं आहे, हा इथला स्पर्श. मग तसंच ख्य सुद्धा तसंच आहे, न्य सुद्धा तसंच आहे, भ्य सुद्धा तसंच आहे. काय केलेलं आहे? स्पर्श झाला पाहिजेत. एक पुढचं उदाहरण घेऊ, ख्य
हे बघा, हे अर्धख्य इथे आता याचा स्पर्श कुठं होतोय बघा, झाला इथे स्पर्श. म्हणजे कुठे स्पर्श झाला, इथे स्पर्श झालेला आहे. लक्षात आलं तर असेल तुमच्या. आता र हे किती प्रकाराने काढल्या जातात हे र आपल्याला माहित आहे. र आडवी रेष, तर्हा, करहा हे जे शब्द आहेत तर हे या हच्या जवळ आणून ठेवलेले आहेत किंवा स्पर्श होतो इथे. आता हे ग्रहचं ग्रह एक सरळ काना आहे आणि त्याला अशी तिरपी रेष जोडलेली आहे ग्रह. त्याच्यानंतर ट्रक, राष्ट्र हे अशा रीतीनं आपण याला जोडलेलं आहे. त्याच्यानंतर वर्ग, पूर्व, वरचा जो रचा रफार द्यायचा आहे तो किती आहे, तो कंप्लीट अर्धा गोल आहे. त्याच्यानंतर कृ, पृथ्वी, कृपा, कृपया इथे जे येतात तर हा आहे सुद्धा अर्धगोलेला आहे. म्हणजे हे जे आहेत हे सगळे गोलातूनच तयार झालेले अक्षर आहेत. आता तुम्हाला जसे हे तुम्ही अक्षर शिकलात तसे हे अंक सुद्धा तसेच आहेत. पहा अंक कसा आहे. आता हा एक, आपण एक काढताना कधी असाही काढतो एक, पण थोडासा जर डौलदार काढायचा असेल, त्याला चांगलं वळण घेऊन जर डौलदार काढायचा असेल तर तो एक कसा काढायचा, हे बघा वर एक, खालच्या दिशेनं असा. हे बघा वळण कसं काढलंय, वळण बघा, हे एक, हे एक, हे एक, इथं पूर्ण गोल झालाय आणि ते असं. आता दोन तसेच, इथे आहे अर्धगोल, खाली रेषा, अर्धगोल, इथं गोल होऊन पूर्ण खाली रेषा येते एक, अर्धगोल, पूर्ण गोल, खाली रेषा, हे दोन लक्षात आले असतील तुमच्या. आता हे दोन तीन सारखेच आहेत. इथे अर्धगोल, इथे अर्धगोल, पूर्ण गोल, खाली रेषा, अर्धगोल, अर्धगोल, पूर्ण गोल, खाली रेषा, अर्धगोल, अर्धगोल, पूर्ण गोल, खाली रेषा, हे तीनचा सराव. आता चार दोन पद्धतीनं काढता येते. ही एक पद्धत आहे आणि दुसरी एक पद्धत आहे. ही आहे चार, आपण असे सरळ काढतो चार. दुसऱ्या पद्धत कशी आहे, दुसरी पद्धत अशा पद्धतीने आपण चार काढतो. हे बघा, हे वळण लक्षात घ्या अक्षराचं. हे अशा पद्धतीचे चार. पाच, हे बघा पाच, म्हणजे जसं आपण इकडे न काढलेला आहे किंवा प घेतलेला आहे तसंच, आणि खालची रेषा थोडीशी गोल करून खालच्या दिशेला घ्यायची. सहा, अर्धगोल, अर्धगोल, पूर्ण गोल, रेषा, अर्धगोल, अर्धगोल, पूर्ण गोल, रेषा, अर्धगोल, अर्धगोल, पूर्ण गोल, खाली रेषा. जसं आपण क्षेत्रियाचं छ काढलेलं आहे तेच इथे सहा मध्ये आहे. सात, आपण उकाराचा सराव केलेला आहे, ऱ्हस्व उकार किंवा पहिला उकार जो आहे तोच इथे सात मध्ये आहे. पहा हे एक, म्हणजे फक्त आता हे उलट दिशेनं काढायचं आपल्याला. इकडून असं उलट जोडलेलं आहे एक, हे यू काढून इथे एक जोडल्यासारखं, यू आणि इथे पूर्ण गोल, यू आणि इथं पूर्ण गोल. आठ तर काय सोपेच येतं, फक्त वरच्या रेषेपेक्षा खालची रेषा कमी असते, वरची रेषा जास्त लांब असते, खालची रेषा कमी असते. हे आठ, हे आठ. आता नऊ तसेच, पूर्ण गोल, पूर्ण गोल, पूर्ण गोल आणि शून्य. आता हा तुम्हाला जसा सोयीचा वाटेल तसा करा. डावीकडून उजवीकडे काढा किंवा उजवीकडून डावीकडे काढा, तुम्हाला जे काय काढायचं असेल ते काढायचं. आता मित्रो तुम्हाला फक्त एक अक्षर लिहून दाखवतो, त्याच्यामध्ये सगळ्या ह्या अवयवाचा कसा वापर केला जातो तो एकदा पहा तुम्ही. आता मी क अक्षर घेतो इथे, हे बघा क, किंवा व घेतो, जागा कमी लागेल इथे, आपल्याकडे जागा कमी आहे. हे बघा व, हे व काढलं. आता शिरोरेषा कशी, याला विलांटी कशी द्यायची किंवा इकार कशी द्यायची, हे बघा इकार देताना हा वरचा जो अर्धा गोल आहे तो इथे येऊन थांबला पाहिजे. ही विलांटी पुढे जाता कामा नये, ते इथे येऊन थांबायची. लक्षात आलं तुमच्या. हे पुन्हा एकदा सांगतो, हे बघा ही जी विलांटी आहे ही विलांटी कुठे येणार आहे, या वच्या या इथे जो काना दिलेला आहे तिथे येणार आहे.
आता ही झाली ऱ्हस्व. आता दीर्घ तशीच आहे, याच्या विरुद्ध हे व इथून सुरुवात होईल, अर्धगोल आणि शिरोरेषा. लक्षात आलं तो तुमच्या हे. आता याला उकार कसा द्यायचा, आता दोन्ही आपण इकार बघितले. आता उकार कसा द्यायचा तर पहा, हे व याला एक करून वरच्या दिशेनं केले. जसं की आपण इथे 7 हे उलट घेतलेत, इथे जोडल्यासारखे आहेत. लक्षात येते तुमच्या. हे 7 काढताना आपण यू सारखे काढतो, पण इथं काढताना गोल करून वरच्या दिशेला जातोय. आता ही ऱ्हस्व उकार आहे. आता दीर्घ उकार जसा आपण सराव केला त्याच पद्धतीने. आता एक मात्रा कुठं द्यायची, या वच्या जिथे स्पर्श होईल कान्याचा तिथे बघा, व हे व याची ही जी रेषा आलेली आहे, आता तिरपी रेषा तिथेच येऊन स्पर्श करणार आहे. हे बघा इथे येणार आहे, ही पुढे गेली नाही किंवा मागे आलेली नाही, तिथे स्पर्श केला. त्याच्यानंतर आता 2 मात्रा जर असतील तर त्या 2 मात्रा त्याच मुळाशी येणार आहेत, पण पहिल्या मात्रेपेक्षा दुसरी मात्रा थोडीशी उंच असणार आहे. हे बघा, वला 2 मात्रा, ही पहिली मात्रा, ही दुसरी मात्रा इथेच येऊन स्पर्श झालाय. आता खाली एक काना वर एक मात्रा, वला खाली एक काना वर एक मात्रा. आता ती मात्रा कुठे जोडायची तर ती मात्रा पुढे जोडायची, इथे जोडायची. पुढच्या अक्षरावर जोडलेली या इथे जोडलेली नाही. जसं एकटा जर व असेल तर त्याच्या या इथल्या कानाला जोडलेली आहे, पण जिथे 2 खाली एक काना आणि वर एक मात्रा जर असेल तर दुसऱ्या कान्याला ती तिथे स्पर्श करेल. आता खाली एक काना वर 2 मात्रा, अशाच वला खाली, हे बघा खाली एक काना दिलाय, वर 2 मात्रा, ही एक मात्रा आणि ही वरची मात्रा इथे कुठे जोडली, पुढे जोडलेली आहे, अलीकडच्या कानाला जोडलेली नाही. आता व तर अनुस्वार तर तुम्हाला माहीतच आहे कुठे द्यायचा तो, व जिथे पूर्ण सरळ रेषेत वर येईल तिथेच हे येईल. आणि विसर्ग तर काय फार सोपा आहे, विसर्ग व आणि हे. लक्षात आलं तुमच्या. आता हे जे काही अवयव आहेत, म्हणजे पहिली विलांटी असेल किंवा पहिले इकार असेल, ऱ्हस्व इकार असेल, ऱ्हस्व उकार असेल, दीर्घ इकार असेल किंवा दीर्घ उकार असेल, हे कसे जोडायचे हे तुमच्या व या एका अक्षराच्या सरावाने प्रत्येक अक्षराचा अशा पद्धतीने सराव करा, म्हणजे चांगल्या पद्धतीने तुम्हाला हे करता येईल. मित्रहो, काही जर याच्यामध्ये जर काही अडचणी आल्या तर मी माझा नंबर दिलेला आहे 80 87 50 65 76, यावर तुम्ही मला फोन करू शकता किंवा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून मला कळवू शकता. म्हणजे आपल्याला आणखी याच्यामध्ये सुधारणा करता येईल, किंवा तुमची जर सुधारणा होत नसेल तर ते मला कळवा. तुम्ही 8 दिवस सराव करा आणि मला 8 दिवसानंतर निश्चित कळवा मित्रांनो, म्हणजे मला सुद्धा कळेल आणि तुमच्या अक्षरात किती बदल झाला तो तुम्हाला सुखकर असेल, त्याच्यापेक्षा तो मला आनंददायी असेल. तर आपण इथे आता थांबूयात. नमस्कार.